दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आता त्यांनी सरकारवर आगपाखड केली आहे। मुळात लाडकी बहीण योजना बोगस आहे असं ते म्हणालेत। ही मतं विकत घेण्यासाठी योजना राबवली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलं। असा अगदी घणाघाती आरोप आता संजय राऊतांनी केलाय। आपण पाहू शकतोय दिवसेंदिवस लाडकीबाबतचे गुन्हे समोर येत आहेत आणि त्यावरून संजय राऊत चांगलेच तापलेत। त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। बहीण योजनाच बोगस आहे। जसं अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिक पेन्शन योजना याच्यामध्ये अनेक लाभार्थींनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला, तशी ही लाडकी बहीण योजना आहे आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली। आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा, मतं विकत घेण्यासाठी, त्यासाठी त्या योजनेचा वापर झाला। आता 2100 वरून 500 वरती आणलं आहे। त्या 500 मध्ये घोटाळा सुरू आहे। तुम्ही काय करणार तर ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या डिलिव्हऱ्या फार सुरळीत होत आहेत, बाकी सगळ्या कोणाच्या होत नाही त्यांच्या।